हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खूप सुंदर असा छोटा नाही तर खूप सारा मोठा केक पाहणार आहोत। तो म्हणजे 5 किलोचा। इथे मी 4 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। रेडीमेड प्रीमिक्स येतं आणि मी गुडरिच कंपनीचा प्रीमिक्स वापरते। पाहत असाल तर 4 कप म्हणजे साधारणतः 800 ग्रॅम प्रीमिक्स मी इथे घेतलेला आहे वजनी प्रमाणात। त्यानंतर 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर ते 30 ते 40 ml तेल आहे आणि 4 कप जर आपलं प्रीमिक्स असेल तर आपल्याला त्याला जवळपास 2 कप पाणी लागेल किंवा त्यापेक्षा जास्त लागेल, कारण प्रीमिक्सच्या अर्ध पाणी नेहमी लागतं। तर आता इथे बघा, त्याच्यातूनही प्रीमिक्सच्या टेक्स्चरनुसार म्हणजे जर बारीक प्रीमिक्स असेल तर कमी पाणी लागेल, थोडं जाड असेल तर जास्त पाणी लागेल। छान एक संध कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे ते मी त्या टीनमध्ये टाकून घेतलंय। यामध्ये बेक होईल 2 किलोचा केक पूर्ण आणि आपल्याला टोटल 5 किलोचा करायचा आहे। पुढे जाऊन मी सगळे बेस जे आहे तुमच्याशी शेअर करते। आता मी सगळं डिटेल इथे तुम्हाला बेस नाही दाखवले, कारण सगळे एक साथ मिक्स केले की मग ते मला बेक करायला वेळ नाही होत, म्हणजे एक करून घेते आणि मग पुन्हा दुसरे लावते। साईडला फळं दिसत असतील तर जस्ट भाजीपाल्याचा बाजार झाल्याच्या नंतर मी इथून बाजारातून भाजी घेऊन येत असते, तेव्हा फळंही आणत असते। आता बेस तुम्ही बघत असाल, जो इकडे 1 नंबरला दिसत आहे तुम्हाला मोठा माझ्या हाताजवळ, तर तो आहे साधारणतः जो आपण बेक केला तो 12 इंचाच्या टीनमध्ये 2 किलोचा हा जो आहे तो। आणि तिकडे जो तिकडच्या कडेला दिसतोय 1 नंबरला, तो यामध्येच मी 2 कप प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतलं, म्हणजे जो आता कट करते त्याच टीनमध्ये सेम। म्हणजे हा टोटल झाला 3 किलो, हा 2 किलो, तो 3 किलो। आणि जे इकडे साईडला 2 सेम दिसत आहेत तर ते 7 इंचाच्या टीनमध्ये 2 किलोचे केक, म्हणजे 1 किलोचे 2 मी वेगवेगळे बेस बेक करून घेतले। म्हणजे टोटल आपला हा 3 किलो आणि तो 2 किलो, असा 5 किलोचा केक झालेला आहे। आता ह्याचे मी व्यवस्थित 3 लेयर्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे मी डच क्रीम बनवली। तुम्ही पाहिली, मी खूप सारी क्रीम घेतली आणि त्यामध्ये गनाश टाकून घेतलं। गनाश टाकल्याच्या नंतर क्रीमची टेस्ट जी आहे अगदी दुप्पट तिप्पट चौपट होते। आता इथे मी घेतलेला आहे शुगर सिरप। बेस जो आहे तो साधारणतः मी 14x14चा वापरला आहे, कारण आपण जेव्हा बेस घेतो त्याच्या 2 किंवा 4 इंचाने मोठा बेस वापरायचा, जेणेकरून साईडला आपल्याला डिझायनिंग वगैरे करायला जागा राहते। तर आता डच क्रीम जी घेतलेली आहे, पूर्ण फिलिंग मी डच क्रीमने केलेलं आहे। 5 किलोचा केक आहे। केकची प्राईज म्हणाल तर 700 रुपये किलोप्रमाणे हा केक तुम्ही देऊ शकता, पण मी म्हणाल तर हा केक दिला आहे 600 रुपये किलोने। 5 किलोचे मी 3000 रुपये घेतलेले आहेत आणि पूर्ण केक 3000 मध्ये मी दिला आहे। आणि डेकोरेशनचं म्हणाल तर ते मी पुढे जाऊन तुम्हाला सगळं डिटेल सांगेन। पुन्हा सेकंड लेअर ठेवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा छान सोकिंग करून घेतलेला आहे। केक खूप छान होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ते लक्षात येतील। इथे आता क्रीम पसरवून घेतली आहे, त्यानंतर टाकले चॉकलेट सिरप। चॉकलेट सिरप टाकल्याच्या नंतर ते सुद्धा छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तिसरी लेअर ठेवून घेतली आहे, जे मी सेपरेट एक करून घेतली होती। तर तिला मी काय तिचे लेयर्स वगैरे करत बसले नाही, आय थिंक केले काय माहिती। बघूयात आता, मलाही मी विसरले खरं तर। आणि बघूयात, बघा या पद्धतीने हा जो होईल तो 3 किलोचा, म्हणजे आपण जो तुम्हाला बेस दाखवला तो मी 2 किलोचा केला होता। त्याच्यानंतर त्याच टीनमध्ये पुन्हा 2 कपचं प्रीमिक्स घेऊन आणखी एक बेस बेक केला, म्हणजे तो अर्धाच टीन भरून झाला असेल। आणि या पद्धतीने खूप छान केक झाला होता, त्यांना कस्टमरलाही आवडला बरं का। पहिल्या याचे मी 3 लेयर्स केले आणि दुसरा जो बेस बेक केला होता त्याचे मी 2 लेयर्स केले आणि थोडासा हाईटला होईल हा केक खरं तर, पण असो तरीही आपण करूयात। तर आता इथे बघा, मी 5वी आणि शेवटची, म्हणजे आपल्या पहिल्या स्पॉन्ज जो बेक केला त्याचे 3 आणि नंतर जो बेक केला त्याचे 2 लेयर्स, असे मी 5 लेयर्स या केकला केलेले आहेत आणि एकावरती एक छान असे अरेंज केलेले आहेत। तर आता बघा या पद्धतीने केक खूप मोठा, अगदी मोठा दिसत आहे, जितका तुम्हाला यामध्ये दिसतोय व्हिडिओमध्ये दिसतोय त्यापेक्षा केक खूपच मोठा होता। आता त्यानंतर इथे मी पुन्हा एकदा थोडीशी डच क्रीम तयार करून घेतली, खूप सारा गनाश त्यामध्ये ॲड केला आहे आणि आता
जे मी 1-1 किलोचे 2 स्पॉन्ज केक तयार केले होते, तर त्याचे 3-3 लेयर्स बनवून घेतलेत आणि तेही आपल्याला छान असे एकमेकांवरती आता अरेंज करून घ्यायचे आहेत. तर आता केक खरंच छान झाला होता आणि फक्त थोडा हाईटला होतं. हँडलिंगला मोठा केक असल्यामुळे थोडंसं अवघड पडतं, पण हरकत नाही. कसं असतं, आपण एकदम जरा व्यवस्थित केलं की होऊन जातं आणि हाताखालून जात राहिल्या का त्याच गोष्टी तर खरंच सोपं होऊन जातं. तर आता तोही करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. सगळं नाही दाखवत बसले, खूप मोठा केक होऊन जाईल. आता आपल्याला केकची फायनल फिनिशिंग करायची आहे. त्यासाठी मी इथे पिंक कलर तर बनवला, पण जास्त बेबी पिंक नको होता म्हणून पुन्हा एकदा त्यामध्ये थोडासा येलो कलर मिक्स केला आणि एक असा आबोली टाईप आपण कसा म्हणतो तसा केक मी इथे पुन्हा कलर तयार केला. आता जो आपण 3 किलोचा केक बनवून ठेवला हा झाला 3 किलोचा आणि दुसरा जो आहे तो मी पूर्ण टोटल 1 किलोचे एकमेकांवरती 2 अरेंज केले, म्हणजे तो झाला 2 किलो आणि हा 3 किलो, म्हणजे 5 किलोचा टोटल केक झाला होता. केक भरपूर मोठा आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये नाही इतकं कॅप्चर होत. माझा मोबाईलसुद्धा छोटा पडत होता केकचं शूट करण्यासाठी. तर आता ह्याला छान अशी फिनिशिंग करणार आहे. हा अबोलीसारखा कलर इथे मी तयार केला आहे, सो थोडक्यात पीच कलर म्हणू शकता तुम्ही. आणि पिंक कलर केला, पण त्यामध्ये पुन्हा थोडासा येलो कलर एक 4-6 ड्रॉप मिक्स केले, कारण म्हटलं थोडासा अबोली टाईप छान दिसेल. आणि आता छान अशी फिनिशिंग करायची आहे आपल्याला, एकदम सुंदर असे शार्प एजेस करायचे आहेत. आणि हा केक मी बाजूला ठेवणार आहे. का डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मी प्लेन स्क्रेपर जे आहे ते डीप करून त्याची फिनिशिंग करून घेते. जेव्हा मोठे केक असतात तेव्हा फिनिशिंग जर का छान केली ना तर खरंच खूप छान केक दिसतात आणि कस्टमरलाही ते आवडतात बरं का. तर या पद्धतीने छान अशी फिनिशिंग तर मी केली. आणि आता घेतलेला आहे जो आपण 2 किलोचा केक बनवून ठेवला होता तो. हा थोडासा टॉल केक झाला आहे. ह्याला मी टोटली तुम्हाला नाही दाखवत बसले, फक्त एकमेकांवरती डच क्रीमने अरेंज केला, जसा आपण मोठा केक अरेंज केला तसा. मध्ये एक कमेंट आली होती की ताई कितीही किलोचा केक असो तुझ्या चॅनलवरती आलं का ते मिळून जातात. मग तो अगदी 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो 6 किलो 10 किलोपर्यंतचे केक आपल्या चॅनलवर आहे. नवीन असाल तर नक्की जाऊन सर्च करून बघू शकता. तुम्हाला 5 किलो केक पाहिजे असेल तर 5 kg केक रेसिपी बाय धनश्री केक सर्च केलं तर मिळून जाईल. असो पुन्हा ह्यालाही मी सेम कलरने कोट करून घेते, जेणेकरून आपल्याला ह्याचीही फिनिशिंग छान होईल. 2 किलोचा हा टोटल केक आहे, खूप मोठा आहे. आणि टोटल 5 किलो म्हणजे तो 3 किलो आणि हा 2 किलो असा केक जाणार आहे. आता आपल्याला डेकोरेशन याला खूप सुंदर करायचं आहे. कस्टमरची डिमांड होती की आम्हाला डेकोरेशन खूप छान हवं आहे. तर खरंच त्यांना मी छानसुद्धा दिलं आणि त्यांना खूप आवडलं. पण मग मी त्यांना असं सांगितलं होतं की त्यांनी मला काही फोटोज शेअर केले होते, तर त्यांना म्हटलं हे मटेरियल माझ्याकडं नाही आहे, तुम्ही अवेलेबल करत असाल तर मी करून द्यायला रेडी आहे. तर इथे आहे फिदर्स. त्यानंतर बघा हे किती सुंदर फ्लावर्स मला त्यांनी आणून दिलेत आणि हे सगळं मटेरियल जे तुम्हाला दिसतंय हे मला कस्टमरने आणून दिलं. हे फ्लावर्स आहेत, हे फक्त फ्लावर होते, याला मी टूथपिक इन्सर्ट केलेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आहे ही डॉल. जी डॉल तुम्हाला माझ्या हातात दिसते ती डॉल त्यांना पाहिजे होती. तिचे जे पाय आहेत ते त्यांना पाहिजे होते बाहेर आलेले, आणि काहीही झालं तरी तिचे पाय बाहेर यायलाच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर आता हा अलगदपणे उचलून मी इथे ठेवून घेतलेला आहे. मटेरियल थोडंसं बाजूला सरकवलं आणि यामध्ये काही टूथपिक इन्सर्ट करते, जेणेकरून केक हॉलवरती जाणार आहे. मोठा कार्यालयात बड्डे आहे त्यांचा आणि व्यवस्थित जायला पाहिजे. आता थोड्या टूथपिक वरती आल्या आहेत तरी पण मी ठेवल्यात, कारण आता ही डॉल कशी अरेंज करू यार मला सुचत नव्हतं कसं करू. त्यानंतर ही म्हटलं वरतून लावावी ही डॉल, आणि त्यानंतर तिचे जे पाय आहेत ते मी कट केले त्या डॉलचे. पण त्या अगोदर म्हटलं फुलं जी आहेत ती अरेंज करून घेते, म्हणजे मग नंतर बाकीच्या गोष्टी करता येतील. तर खूप उशीर झाला होता, मला रात्र झाली होती जवळपास. हा केक त्यांनी 8 वाजता माझ्याकडनं घेऊन गेले आणि हे सगळे फुलं वगैरे जी आहेत तर त्यांनीच मला ही आणून दिली होती. आता इथे कॅमेऱ्याच्या समोरच मी आली आहे, तर त्याबद्दल सॉरी. नंतर तुम्हाला पूर्ण लुक दिसेलच, आणि एकटी असले की समजत नाही कॅमेऱ्यामध्ये काय चाललं आहे, आपण काय करतो आहे, आणि हे खूप जिकरीचं काम आहे खरं तर. तर आता मी पूर्ण
फ्लावर्स जे आहेत ते केकवरती अरेंज करणार आहे या पद्धतीने. त्यांचं असं म्हणणं होतं की खूप सारे फ्लावर्स पाहिजे केकवरती आणि ते फ्लावर्सचं म्हणजे पिंक केला असता तर इतकी फ्लावर्स उठून दिसली नसती किंवा व्हाईट केला असता तर आणखी नसती दिसली. मग कोणता कलर करावा हे सगळ्या गोष्टींचा आपल्याला अगोदर डोक्यात विचार करावा लागतो आणि कस्टमरचं सुद्धा खूप बारीक सारीक असतं खरं तर. आणि हे कस्टमर थोडे कॉन्शियस होते म्हणजे खरं तर, कारण इतर वेळी मी कस्टमरला म्हणते की मी तुम्हाला हे देते, छान होईल, तसं होईल, असं होईल, पण हे कस्टमर म्हणजे छान, उलट मलाही आवडलं की आणखी माझ्याकडून चांगल्यात चांगलं करून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. तर आता हे सगळे फ्लावर्स मी लावलेत माझ्या परीनं. त्यानंतर इथे बघा या साईडने सुद्धा काही असे लावलेत. मला ते रेड कलरचे आणि त्या सेम तसेच दुसरे फ्लावर्स आहेत ते फार आवडले, एकदम सुंदर दिसत होते आणि त्यांनी जितकं मटेरियल दिलं तेवढं मी सगळं लावलं. फ्लावर्स लावून झाल्याच्या नंतर काही माझ्याकडे व्हाईट कलरचे बॉल्स आहेत छोटे मोठे इडिबल, ते मी इथे टाकून घेतलेत. म्हटलं अगदी मोकळा मोकळा केक वाटायला नको, हे असं आपल्यालाच वाटतं ॲक्च्युली, काहींना म्हणजे त्यांना आवडतं तसं सुद्धा काहींना. तर हे बॉल्स शुगर बॉल्स आहेत ते मी अशा पद्धतीनं टाकून घेतले. आणि त्यानंतर आता डॉल जी आहे तिचं मी थोडंसं म्हटलं काम करून घेते. तर आता ही बघा, ह्या डॉलचे जे पाय आहेत ते मी कट करून घेतले आणि अशा पद्धतीनं मी आता अरेंज करणार. डॉल मी माझी वापरली आणि फक्त पाय त्यांच्या डॉलचे वापरले. आता त्यांना डॉलचे पाय बाहेरच पाहिजे तर मी तरी काय करणार, तर आता मला या पद्धतीनं करावं लागलं खरं तर. आणि अगोदर मी असं ठरवलं की ही डॉलच यूज करायला नको, पण नंतर त्यांनी सांगितलं होतं तसंच तर द्यायलाच पाहिजे. म्हटलं पुन्हा ते नाराज होतील. मग ही डॉल जी माझ्याकडची होती ती मी वरच्या साईडने लावली आणि तिला थोडंसं डिझायनिंग केलं आणि त्यानंतर तिची फ्रिलसुद्धा तयार करून घेतली. आणि पाय जे लावलेले आहेत, आता तुम्ही म्हणाल ताई ते चांगलं वाटत नाही, पण आता कसं आहे शेवटी कस्टमर राजा आहे आणि कस्टमर जे आहे म्हणेल ते मला द्यायलाच पाहिजे. तर इथे अशी फ्रिल मी तयार करून घेतली. त्यांनी जी डिझाईन मला सेंड केली होती तीही सेम अशीच होती. पूर्ण फ्रिल मी केकवरती करून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहत असाल तर डॉल जी आहे ती अशी फ्रिलमध्येच बसवल्यासारखी वाटत होती आणि एकदम सुंदर असा केक रेडी होत होता तुमच्यासमोर. तर बघा इतका छान मी फिदर्ससुद्धा मागून लावून दिलेले आहे. जो 1 आहे, पहिला बड्डे होता तिचा त्याच्यामुळे तो 1सुद्धा मी इथे इन्सर्ट केलेला आहे. आणि जी पाय आहेत ते सुद्धा बरोबर केकमध्ये व्यवस्थित मी छान इनव्हिजिबल केलेले आहेत. फक्त पाय दिसत आहेत आणि जे आपण इन्सर्ट केले होते ते सगळं मी मॅच केलेलं आहे केक